आज आपण इथं झटपट शिमला मिरचीची भाजी बघतोय. यासाठी कुठलाही गरम मसाला वापरला नाही, की कुठलाही साठवणीचा मसाला वापरला नाही. तरी सुद्धा ही भाजी चवीला अतिशय छान, एकदम अप्रतिम होते. डेली टिफिनसाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. इथं मी पाव किलो शिमला मिरची अगदी ताजी बघून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लहान-लहान आकारामध्ये चिरून घेतलेली आहे. गॅसवर इथं कढई गरम करायला ठेवली आहे. कढईत तेल घातलेलं आहे मोठा चमचा आणि मोहरी आणि जिरे घालून व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे. जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घालून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि तो कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथं मीडियम साइजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत. गुलाबी रंगावर कांदा चांगला भाजून झाल्यानंतर 1 टीस्पून मिरची पावडर घातलेली आहे. पाव टीस्पून हळद घातलेली आहे. दोनही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालायची आणि 2 मिनिटं चांगली परतायची. चवीपुरते यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि भाजी परत एकदा परतायची आहे. खाली मसाले करपू नयेत म्हणून पाण्याचा एक शिपका द्यायचा. टिफिनच्या भाज्या किंवा सुक्या भाज्या एकदम चवदार बनवायच्या असतील, टेस्टी बनवायच्या असतील, तर भाजीला कधीही पाणी जास्त घालायचं नाही. शक्य तितक्या ह्या भाज्या वाफेवर वाफवाव्यात म्हणजे चवीला भाज्या अतिशय छान होतात. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाण्याचा एक शिपका मारून मी झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. सुक्या भाज्या शिजवताना भाज्या कधीही आपला आकार बिघडवतील इतक्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत. म्हणजे त्याचा आकार होल्ड झाला पाहिजे. पण भाजी शिजली सुद्धा पाहिजे. ही एक खरं तर कलाच आहे. इथं बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. वरून मी अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. व्हिडिओमध्ये चांगली भाजी रंगाला दिसावी म्हणून मी घातलेलं आहे. मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1 टेबलस्पून होईल इतकं सुकं खोबरं घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट एक 4 टेबलस्पून घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट मोठा ठेवायचा म्हणजे दाताखाली शेंगदाण्याचा क्रंच चांगला येतो. खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी थोडीशी कोरडी होते. चपातीबरोबर खाताना भाजी थोडीशी ओलसर असावी म्हणून परत एकदा मी पाण्याचा शिपका मारलेला आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. इथं माझी भाजी कंप्लीट झालेली आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. स्क्रीनवर भाजीचा रंग बघू शकता. अतिशय सुंदर आणि चवीला तर एकदम अप्रतिम. इथं फक्त मिरची पावडर घालून केलेली ही भाजी एकदा नक्की करून पहा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.